एस.टी. कर्मचारी असतात. त्याच्यामुळे असे काही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी स्पेसिफाईड हॉस्पिटल आहेत का की आपण तकलादू छोटे छोटे उपचार करणार आहोत? तर अशा प्रकारची व्यवस्था तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर हॉस्पिटल आयडेंटिफाय करून आहेत का? नसेल तर तशा प्रकारची काय उपाययोजना करणार का? सभापती महोदय, निश्चितपणे सन्माननीय सदस्य श्री प्रवीण दरेकर यांच्या मताशी मी सहमत आहे आणि मलाही कल्पना आहे की त्यांचे वडील कंडक्टर म्हणून काम करत होते. कारण एका कंडक्टरचा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर ह्या ठिकाणी आला, त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन आणि कौतुक करतो. परंतु मी जे बोललो काही सदस्यांना असा मी त्या ठिकाणी वाक्यप्रयोग केला होता, त्यामुळे तो तुम्हाला लागू होत नाही असं मला वाटतं. परंतु एक गोष्ट मात्र 100% की प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना योग्य ते उपचार मिळण्यासाठी विभागवार होणाऱ्या निविदा प्रक्रिया ह्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चितपणे चांगली चाचणी त्यांची होण्याकरता उपाययोजना ही महामंडळाच्या माध्यमातून केली जाईल. शेवटचा प्रश्न अनिल परबांचा आहे, त्यामुळे त्यांना संधी देण्यात येते. हां, सभापती महोदय, हा कामगारांच्या आरोग्याचा विषय सरकारचं मी मागेच अभिनंदन केलं आहे की कामगारांच्या आरोग्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आपण एक योजना आणली. योजनेचा उद्दिष्ट फार चांगला आहे आणि आमचा काय तुमच्यावरती आरोप नाही आहे, कारण तुमच्यावरती करायचे तर आरोप तेवढेच मोठे करावे लागतील. हा विषय फक्त 5 कोटीचा आहे, त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही स्तरात तो बसत नाही. त्याच्यामुळे आमचा विषय मुळात असा आहे की ही योजना आणली, त्याची सक्तीचा विषय सध्या गाजतोय. जरी आपण कागदावरती सक्ती नाही दाखवली तरी कर्मचाऱ्यांना ही सक्ती आहे की गुरुकृपामधनंच करून घ्या. आणि त्याच्यामध्ये किती जणांची तपासणी झाली, किती बिलं निघाली, याचा तपशील सगळ्या कामगारांकडे आहे. आणि त्यामुळे आमची आपल्याकडे एवढीच मागणी आहे की चुकीचं होऊ नये. त्याच्यामध्ये ह्या पंडित नावाच्या माणसासाठी याची क्रेडिबिलिटी काय मेडिकल सेक्टरमध्ये फक्त ठाण्यापुरताच मर्यादित आहेत. यांच्या किती ब्रांचेस आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये? मग अख्ख्या महाराष्ट्रासाठी ह्या एका माणसाचं नाव सजेस्ट करायचं आणि ही सक्ती केली पाहिजे की बाहेरच्या लोकांनी देखील इकडे येऊन सर्टिफिकेट घ्यायचं. याला आमचा विरोध आहे. विरोध असण्याचं कारण काय की कोल्हापूरच्या, यवतमाळच्या, विदर्भातल्या माणसाला ठाण्यात येऊन मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं, त्याची चाचणी करायची, हा विरोधाचा विषय. आणि याच्यामध्ये आपण फक्त एवढीच करा चौकशी की किती कामगारांची तपासणी झाली आणि बिलं किती निघाली याची चौकशी करून. ही योजना तर आता बंदच झाली, पैसे म्हणजे सरकारी दुसरी योजना आणल्यामुळे या योजनेकडे आता विषय राहिलेला नाही आहे, चालू आहे. मग चालू असेल तर आपण एवढी घोषणा करा की अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना त्याचे तुम्ही काहीतरी निकष लावा ना, की ज्या मेडिकल मधून किंवा ज्या आरोग्य संस्थेकडनं ही तपासणी केली जाईल त्याची क्रेडिबिलिटी तुम्ही लावा ना. तुम्हाला जी भीती आहे की बोगस होईल, काय होईल, तर सरकारने क्रेडिबिलिटी लावा की ह्या संस्थेकडनं ज्यांच्याकडे ही मानकं आहेत या संस्थेला आम्ही अधिकार देतो, तुम्ही कुठूनही करा. एवढंच आमचं म्हणणं आहे. फक्त गुरुकृपावरच ही मेहरबानी का, आणि ती मेहरबानी आपण केली नाही हे देखील आम्हाला माहिती आहे. पण आपण जरा थोडंसं सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळा, कारण यांचं आरोग्य का खराब होते, कारण एसटी एवढी हलते की कदाचित तो ड्रायव्हर बाहेर फेकला जाईल का. आमच्या वेळेला ते सदावर्ते ना विचारा. सभापती महोदय, कुठे गेले ते दुसरे सभापती महोदय, मंत्री महोदय, आपण सभापती महोदय, मी अनिल परब साहेबांचं खरोखर आभार मानतो की मला आज परिवहन मंत्री म्हणून माझी 5 कोटीपेक्षा जास्त क्षमता आहे हे आपण समजावून सांगितलं. म्हणजे माझी परिवहन मंत्र्यांनी आजी परिवहन मंत्र्यांना त्यांची 5 कोटी रुपयापेक्षा सर्टिफिकेट दिलं, त्याबद्दल मी आभार मानतो. परंतु ही वस्तुस्थिती आहे. सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी नाही, मग ते आम्हाला दोघांनाही लागू होतं ना. तुम्ही ठरवा काय ते बाबा. परंतु त्यांचं जे मत आहे त्या मताशी मी सुद्धा परिवहन मंत्री म्हणून सहमत आहे की एखाद्या संस्थेकडनंच ती चाचणी करून घ्यावी. असा जर त्या आमच्या काही अधिकाऱ्यांकडनं किंवा कर्मचाऱ्यांकडनं दबाव जर येत असेल तर ते चुकीचं आहे, असं होता कामा नये. ती संस्था भले ठाण्याची असू द्या
मुंबईची असू द्या किंवा इतर कुठलीही असू द्या, अशी कुठल्याही संस्थेकडनं, कारण स्पष्टपणे आम्ही जो GR काढलेला ते GR मध्ये नमूद केलेलं आहे की चांगल्या संस्थांकडनं ती चाचणी करून घ्यावे, जेणेकरून त्या चाचणीचा जो निष्कर्ष होईल तो योग्य प्रकारे कर्मचाऱ्यांना मिळेल आणि त्या योजने